दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मखमलाबादच्या रामकृष्ण नगरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सविता सोमनाथ गरड, वय 36 वर्ष असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. आत्महत्या केलेल्या महिलेला 2 मुले असून आर्यन आणि चिक्कू गरड असे त्यांचे नावे आहे. दरम्यान सासरच्या व्यक्तींचा सविता हिला मारहाण करण्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या सविताचे आई आणि भावाने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधलाय. ती राहिल्यामुळं आई बापामुळं का नकोय समाजामध्ये नाव ठेवायला म्हणून ती 2 लेकरं झाले त्याच्यावर तिने पांघरून घालून चालले बस संसार चालले आमच्याकडे पाहून सर. आणि तिला आता वडील बी गेले त्या टायमाला तिला काढून दिलं, मारहाण करून काढून दिली तिला. तर मी म्हटले बाई 2 दिवस जाईल निघून ते घ्यायला येतील, काढून दिली. आणि खूप मारले, असं खूप मारून तिला जाम ठरले. तर मी म्हटले हे नेहमीच आहे तर थांबून घे, नंतर मग ते आले घ्यायला बघू बा. तर माझ्याकडे 2 युक्ती त्यांनी पाठवली होती हे जमवायच्या अगोदर, त्यांचं ही माळ व्हायच्या अगोदर का बुवा तुम्ही घेऊन या. तर आम्ही त्यांना खूप बोललोय तुम्ही या घेऊन जा. मग ह्या आमची चुकी. त्यांनी एवढा निर्णय पाठी मागून त्यांनी एवढा खंबीर खपसला का पर त्यांनी निर्णय घेतला. तिचे ना फारकत असताना, त्या पुरीची फारकत असताना त्यांनी का घडून आणलं. हे सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे ना, हे चूक नाहीये का, ही चूक आहे ना. असे कोणत्या पुरीचा संसाराचा नाश होतो हे सगळ्या जगांनी सांगायला पाहिजे. हे असं चुकीचं घडलं नाही पाहिजे. काय चूक अगोदर चांगलं बरोबर बघून नंतर तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजे. ह्या गोष्टी ही माझी पोरगी गेली, आता ह्याच्यातलं मला काहीतरी तुम्ही ह्याच्यातून मला न्याय द्या, लग्न करून बाकी काय नाही पाहिजे मला. तिचा पती, तिचा सासरा, तिचा देवर आणि सासू हे 4 आहेत. आता एक तिचा मुलगा त्यांच्याकडे आहे आणि तो इथं यावा ही अपेक्षा आहे. आणि पोलिसांनी तेवढी मदत करावी इथपर्यंत आणण्यासाठी. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि दुसरं एक ती आमच्याकडे होती पण आम्ही कौटुंबिक जे आहेत मिटवणारे महिला त्यांच्याकडे गेलेलो, 2 मिटवण्याचा प्रयत्न केलेला आम्ही. पण तिथं न मिटल्यामुळे आम्ही त्याच्याकडून जो कागद मिळाला आम्हाला तिथून आम्ही आडगाव पोलीस स्टेशन टाकलं. आणि आडगाव पोलीस स्टेशन FIR नोंदवली. पण FIR नोंदवण्याच्या आधी 2 NC झाले. तो घरी येऊन काचा फोडलेल्या, मारहाणी केलेली त्याची NC बी आहे आमच्याकडे. परत FIR दाखल केलेली 458 कलम या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आम्ही प्रत्यक्ष पाऊल म्हणजे अजून पाऊल का उचललं नाही, का ह्या गोष्टी 2 मुलं आहेत तर तिच्या संसाराचा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही डायरेक्ट न्यायालयाने गाठता मध्यस्थी करून काही गोष्टी सॉर्ट आउट होतील ह्या अपेक्षेने होतो. आणि परत तिला 2 दिवसापूर्वी कळालेलं की त्यांनी लग्न करून आणलेलं आहे. पण जिला लग्न करून आणलं ना त्या बाईची फारकत झालेली नाही. त्या बाईची फारकत झालेली नाही आणि हिची फारकत नाही जात. त्या दोघांनी लग्न केलेलं आहे. सविता सोमनाथ अशोक गरड. तर तिला हे कळताच तिने तिचं घर गाठलं आणि त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तिला मारझोड केलेली. जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल ते काय. आणि तिथून आम्ही मी स्वतः संजय विश्वनाथ शिंदे, माझी आई अलका विष्णू शिंदे ही आडगाव पोलीस स्टेशन गाठलेलं. त्यांना सांगितलं आम्हाला मदत करा, आम्हाला तिथे मारझोड करते. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हे नवरा बायकोच्या म्हणण्यात आम्ही करू शकत नाही. म्हणजे त्यांचं म्हणजे प्रत्यक्ष गुन्हा झाल्यानंतर ते पोलीस येणार असतील मग त्या जे कायद्याचा अवमानच करायला, मग कायद्यामध्ये थोडे चेंज करायला हवं. आणि त्यानंतर तिथून NC दाखल केली त्यांनी. काय NC नंतर काय प्रोसिजर असते हा मला माहीत नाही. त्यांनी वचक दाखवला की नाही दाखवला. साहेबांना म्हटलं की तुम्ही वर्दीचा वापर करा. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर समाजाची आमची मीटिंग होणार होती. त्याच्यानंतर त्यात काही मिटणार होतं पण त्यात काही साध्य काही झालेलं नाही.
ती अपेक्षा होती आम्हाला काय होईल, पण त्यांच्याकडून काही झालं नाही. आणि त्यानंतर आम्हाला हे दिवसभर रात्रभरात सगळं चांगलं गेलं, वाटलं नव्हतं ही पण ती मानसिक खच्चीकरण झाली, छळवणूक झाली ना तिची, खूप मानसिक छळवणूक झाली, खूप. आणि तिचा 10वी आणि 11वीत 1 नंबर आलेला. तिला मी म्हटलं शिक्षण कर, सगळ्या गोष्टी होती, तू का यांच्याशी काहीतरी ज्या गोष्टी होऊ शकते. तर हे आम्हाला अपेक्षित नव्हतं, ही गोष्ट घडली. आता ह्याला न्याय कोण देईल? आता हे तुम्ही सर्व बांधव आहात, तुम्ही मला मदत करावी ही अपेक्षा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इगतपुरीजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मध्यरात्रीच्या सुमारास एक अपघात झालाय. धक्कादायक म्हणजे या अपघातात सुमारे 300 फूट खोल दरीत आयशर ट्रक कोसळल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी कसारा घाटातील हिवाळा ब्रिजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडलाय. दरम्यान या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी व आपत्ती व्यवस्थापन विभाग तातडीने घटनास्थळी पोहोचले. काही तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. हे मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. भागीरथ तटकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सर्वत्र नवरात्रीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर महाबली मित्रमंडळ प्रणीत ओम साई फ्रेंड सर्कल जत्रा चौक आडगाव नाशिक यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज व दक्ष पत्रकार यांना देवीची आरती करण्याचा मान मिळाला. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. यावेळी दक्ष न्यूजचे संपादक करणसिंग बावरी आणि अमित कबाडे यांचा प्रमुख मान्यवर म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी दक्ष न्यूजच्या पत्रकारांचा देखील सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष गणेश माळोदे यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. गणेश खराट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. प्रश्न तुमच्या मनातील. नमस्कार प्रेक्षक हो, दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील हा कार्यक्रम दक्ष न्यूजच्या माध्यमातून आपण प्रसारित करीत आहोत. आज आपल्यासोबत नाशिकचे महंत श्री भक्तिचरणदास महाराज आहे. ते दिगंबर आखाड्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यासोबतच त्यांनी पंचमुखी हनुमान ट्रस्ट या मंदिराच्या माध्यमातून भरपूर सामाजिक उपक्रमही राबवले आहेत. महाराजजी, आपलं दक्ष न्यूजच्या कार्यालयात खूप खूप स्वागत. आपण पहिले प्रश्नांनी सुरुवात करणार आहोत. आपण नाशिकमध्ये इतक्या वर्षापासून काम करत आहात. आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण कोणते कोणते उपक्रम राबवले आहेत? अपना मंदिर श्री पंचमुखी हनुमान मंदिर अति प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर है. तो जो हनुमान जी की हनुमान जयंती, श्री रामनवमी, जन्माष्टमी, अन्नकूट, ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रत्येक वर्ष हम लोग करते हैं. और ट्रस्ट के होने के कारण ट्रस्ट के द्वारा जो भी सामाजिक उपक्रम दर्शाया जाता है वो भी हमारे ट्रस्ट के माध्यम से करते हैं. और विशेषतः अभी ये पिछले बार श्री जगन्नाथ भगवान के रथ यात्रा ये ट्रस्ट के माध्यम से हम लोग शुरू किए, जो पूरा नासिक करके बड़े आनंद और बड़े अनुभव किए. आपने अभी बताया कि जगन्नाथ रथ यात्रा नासिक में चालू हुई है, तो क्या है इसका इतिहास क्या है?
श्री जगन्नाथ भगवान कलियुग की देवता माना जाता है, जो जगन्नाथपुरी उड़ीसा में स्थापित है। जगन्नाथ, बलभद्रा आणि सुभद्रा दोनों भाई आणि बहन के साथ में रहते हैं। ये संबंध आणि ये महाराष्ट्र आणि जगन्नाथपुरी उड़ीसा, इसकी संबंध अति प्राचीन है। जो समय अनुसार जगन्नाथपुरी में रथ यात्रा बंद हो गया था, यहाँ हमारे महाराष्ट्र के नागपुर के राजा ने वो रथ यात्रा शुरू किए थे। तो वो हम लोग कई इतिहास के कार्य के द्वारा हम लोग पढ़ने के बाद अनुभव किए, जो नासिक ऐसे एक धर्म क्षेत्र, तीर्थ क्षेत्र आणि कुंभ क्षेत्र, जिसमें पंचवटी में तो जगन्नाथ भगवान की मंदिर नहीं है। तो हम लोग सभी लोग चर्चा करने के बाद, साधु संत चर्चा करने के बाद श्री जगन्नाथ भगवान को 2 साल पहले जगन्नाथपुरी से लाके हम लोग प्रतिष्ठा यहाँ किए और सभी लोगों की चर्चा के माध्यम से श्री जगन्नाथ भगवान की रथ यात्रा प्रथमतः नासिक पंचवटी तीर्थ क्षेत्र हम लोग किए, जिसका पूरा लाभ पंचवटीकर, पूरा नासिककर और नासिक जिला तक उसका लाभ लिए। और सबके मन में ये हुआ, जो हम लोग जहाँ जगन्नाथपुरी नहीं जा पाते, कम से कम जगन्नाथ भगवान को रथ में यहाँ हम लोग दर्शन करें। और इसकी महत्व ये, और रथ यात्रा के समय पर एक तरफ दो डोरी रखा गया था, एक तरफ महिला, एक तरफ पुरुष, मतलब इसमें समानता, सबको संपूर्ण दोनों को अधिकार देते हुए ये रथ यात्रा हम लोग शुरू किए। और धार्मिक क्षेत्र में इसकी बड़ा महत्व है, और सामाजिक के लिए हम लोग उसमें पर्यावरण की रक्षा और वृक्षारोपण, ऐसे कई सामाजिक उपक्रम भी उसके साथ में हम लोग किए, जिसका नासिकर भरपूर लाभ उठाए। और बहुत आपकी जो पत्रकार मित्रों ने उसको आगे बढ़ाए, बहुत आनंद हुआ। और अगले साल के लिए उससे ज़्यादा अच्छे से कैसे हो उसकी हम लोग तैयारी करें। आप लोग की सहयोग है, अगले साल रथ यात्रा बहुत जोरदार धूमधाम में होगा। नक्कीच महाराजजी, तुम्ही जी रथयात्रेची सुरुवात सांगितली आहे ती नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। जगन्नाथपुरीनंतर नाशिकमध्ये एवढी मोठी रथयात्रा निघालेली आहे, याच्यात आमच्या माध्यम प्रतिनिधींनी पण त्याची खूप दखल घेतली। त्याच प्रकारे जर आता येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळा येतो आहे, तर या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महंतांच्या नेमक्या प्रशासनाकडे मागण्या काय आहेत? अभी 2027 में सिंहस्थ आने वाला है। ये महाराष्ट्र के लिए, पूरा भारतवर्ष के लिए नासिक की जो सिंहस्थ बड़े धूमधाम में यहाँ बनता है। और प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार में जो होता है उससे अच्छा नासिक की कुंभ मेला माना जाता है। जो भी साधु संत आते बड़े प्रसन्नचित्त से यहाँ जाते हैं। आज जो 2091 कुंभ मेला हुआ, 2003 में हुआ और 2015 में हुआ, तो समय अनुसार रामकुंड से कुंभ मेला क्षेत्र बहुत दूर होते जा रहा है। जो आने वाले साधु संत स्नान करने के लिए मतलब तपोवन से आगे से पैदल रामकुंड में आना बहुत कठिन हो जाएगा। तो हम लोग की जो प्रशासन की, अभी प्रशासन को हम लेटर दे चुके, महानगर पालिका कमिश्नर और कलेक्टर जी को और विभाग के अधिकारी को, कमिश्नर को मैं लेटर दिया हूँ। ये जो कुंभ मेला होगा तो प्रथमतः सिंहस्थ के लिए जगह उपलब्ध करना चाहिए, जमीन अधिग्रहण करना चाहिए। आज तक प्रशासन कोई जमीनी अधिग्रहण किया नहीं है। जो 54 एकड़ जमीन 2003 में लिया गया था, वही 54 एकड़ जमीन है। आज 1 एकड़ जमीन कुंभ मेला के लिए नहीं है। बात यह है, अब सिटी लिंक बस स्टैंड वाले, जहां हमारे प्रमुख खालसा बड़े बड़े टेंट लगाते थे, आज सिटी लिंक बस स्टैंड बनाई दिए, तो वो हमारे साधु संत जाएंगे कहाँ? तो उसके लिए प्रशासन, उसके लिए भी तैयारी होना चाहिए। और ये कुंभ मेला की आराखड़ा बनाना प्रशासन के अधिकारियों की काम है, हम उसमें हस्तक्षेप नहीं करते। लेकिन हमारे जो तीनों अखाड़ा, दिगंबर अखाड़ा, निर्मोही अखाड़ा और निर्वाणी अखाड़ा, वो कुंभ मेला इसी जगह पे तपोवन में होता है। तो उनके लिए पर्याप्त मात्रा में जगह जब तक उपलब्ध नहीं होगा, कुंभ मेला नहीं होगा। और जब कुंभ के लिए जगह नहीं होगा, प्रशासन तैयारी किसकी करेगा? और कुंभ मेला जो है हमारे अखिल भारतीय अखाड़ा परिषद की 13 अखाड़ा है, जिसमें 3 अखाड़ा वैष्णव की नासिक में कुंभ मेला होता है और 10 अखाड़ा त्रंबक में मेला भरता है। तो त्रंबक के अनुसार उनको ज़्यादातर की जो कुंभ मेला उनकी आश्रम में होता है, फिर भी प्रशासन उनको जगह उपलब्ध करके दिया जाता है। लेकिन नासिक की जो कुंभ मेला होता है ये साधु ग्राम में ही तपोवन में होता है। आणि वास्तव यहाँ ये कि
हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन में जो कुंभ मेला होता है वो वहाँ की वातावरण अलग है। आणि नासिक की जो कुंभ मेला होता है ये बरसात में होता है। मतलब आप समझे होंगे बरसात में प्रशासन को कितना परेशानी उठाना पड़ता होगा, आणि जो साधु संत आते होंगे टेंट लगाए रहते होंगे उनके लिए कितने परेशानी उठाना पड़ता हो। तो इसलिए ध्यान रखते हुए कुंभ मेला की तैयारी प्रशासन जो कर रहा है अपने प्रशासन की तरह से करे। और हमको उससे कोई विरोध नहीं, लेकिन हम लोग की अखाड़ा की आणि साधु संत की स्थानिक साधु संत की मांग है प्रशासन प्रथमतः सिंहस्थ के लिए जागा अधिग्रहण करके रखे तो कुंभ की तैयारी करे। नक्कीच महाराज, प्रशासनाकडे आपली जी महत्त्वाची मागणी आहे जागा आरक्षणांची ती नक्कीच ते पूर्ण करतील। पण प्रेक्षकांना आपल्याला हे सांगायचं आहे की दोन ठिकाणी नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो, एक त्र्यंबकेश्वर आणि एक नाशिकचं रामकुंड। तर या दोघांचा इतिहास काय नेमका? ऐसे भारत में 4 जगह में जो कुंभ मेला होता है, जो समुद्र मंथन के द्वारा जो अमृत बिंदु जहाँ जहाँ गिरा हुआ था, जिसमें प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि नासिक। तो नासिक में प्रथमतः गोदावरी की तट पर जो चक्र तीर्थ में कुंभ मेला होता था। तो किसी कारणवश हमारा जो 13 अखाड़ा एक साथ में कुंभ मेला करते थे, तो आपस में वैष्णव और सन्यासियों के बीच में ऐसे कुछ थोड़ा सा वाद विवाद हुआ, जिसके कारण तो आपस में लड़े और कई महात्मा ने उसमें बलिदान दिए। किसी कारण उसका आज तक हम लोग समझ नहीं पाए, लेकिन उस समय तत्कालीन यहाँ की पेशवा राजा ने तो वो निर्णय किया कि भाई ये जो झगड़ा होगा अच्छी बात नहीं है, समाज के लिए और धर्म के लिए अच्छा नहीं है। तो वो उस समय में वो राजा पेशवा राजा ने जो शैव पंथ है, जो सन्यासी अखाड़ा 10 है, उनको त्र्यंबक की कुशावर्त कुंड बनाए कि उनको दिए, उनकी शाही स्नान वहाँ होता है। और वैष्णव की जो 3 अखाड़ा है तो वो राम कुंड पर इनको लाए, जो वैष्णव ने यहाँ स्नान करें। तो उसी समय से प्रशासन की जो निधि भी आता है वहाँ की व्यवस्था अलग होता है, यहाँ की व्यवस्था यहाँ होता है। जब हम लोग यहाँ स्नान करते तब तक कुशावर्त वो लोग भी स्नान नहीं करते हैं, उस समय उनकी रिजर्व रहता है। और जब वो वहाँ कुशावर्त में स्नान करते हमारे वैष्णवों ने उनको सम्मान दृष्टि उतना समय हम लोग भी रिजर्व रखते हैं। तो वो परंपरा आज भी कायम है। तो पिछले कुंभ मेला में हम लोग कई प्रशासन के अधिकारियों को साथ में लेके 13 अखाड़े में बैठे के निर्णय किए थे, भाई ठीक है पुराने परंपरा झगड़ा हुआ था, क्या हुआ था, आज हम लोग उसको भूल जाते हैं, आज वो नया परंपरा शुरू करने के लिए कोशिश किए थे। लेकिन कई लोग उसकी विरोध किए, नहीं भाई इतने साल से परंपरा है, आप कैसे ये करेंगे, तो किसी कारण नहीं हो पाया। लेकिन हम विश्वास करते हैं जे भाई आखिर में हम लोग आपस में भाई भाई है, ये जो थोड़ा सा मन मोटाव है ये सब में पर सबकी बदलता है, और ये भी बदल जाए तो समाज के लिए और इन लोगों के लिए अच्छा संदेश जाएगा। ये हम लोग कोशिश करेंगे, हुआ तो बहुत अच्छी बात है, नहीं ये जो परंपरा राजा की समय पे पेशवा राजा की परंपरा चलते आ रहा है, आज भी प्रशासन और हम लोग को भी उसको निभा रहे हैं। नक्कीच महाराज जी, तुम्ही जे सांगितलंय की दोन्ही आखाडे जे तितकं त्र्यंबकेश्वरचे 10 आणि नाशिकचे 3 हे अगोदर एकत्र शाही स्नान करायचे, परंतु काही त्यांच्या गोष्टी चुकल्या किंवा त्यांच्यामधले मतभेद पुढे आले आणि हा काळ संपूर्ण एवढ्या वर्षापासून 2 ठिकाणी कुंभमेळा भरतो असा इतिहास महाराजांनी आपल्याला सांगितला आहे। आणि त्यांची ही अपेक्षा पण आहे, त्यांनी मागच्या वर्षी कुंभमेळ्यामध्ये ती बोलून पण दाखवली, परंतु ती पूर्ण झाली नाही। परंतु येत्या पुढच्या काळात पुन्हा ते 10 आखाडे आणि नाशिकचे 3 आखाडे एकत्र येऊन कुंभमेळा करावा अशी त्यांची इच्छा आहे। त्याच प्रकारे महाराजजी पुढच्या काही काळामध्ये गोदावरी परिक्रमा करणार आहे असं आम्हाला कळालं आहे। काय नेमकी गोदावरी परिक्रमा करणार आहे आणि कशासाठी करणार आहे? अभी हम ये 25 तारीख दशहरा के दूसरा दिन हम 4-5 महात्मा गाड़ी लेके त्र्यंबक से हम लोग निकल रहे हैं, जो गोदावरी की हम परिक्रमा करने के लिए गाड़ी के माध्यम से देखने के लिए। वो देखने के बाद हमारे अखिल भारतीय जो संत समाज है, अयोध्या, हरिद्वार, वृंदावन, चित्रकूट सभी तीर्थों से कई प्रमुख संतों ने आने वाले हैं, जो भी वो हमारे साथ में गोदावरी तीर्थ परिक्रमा करेंगे। इसका उद्देश्य ये है, गोदावरी नदी गंगा, बड़ी गोदावरी गंगा से बड़ी ही बहन माना जाता है गोदावरी की, तो अति प्राचीन नदी गोदावरी है। तो हम लोग ये चाहते हैं जैसे नर्मदा को लोग परिक्रमा कर नर्मदा नदी परिक्रमा करते हैं, ज़्यादातर लोग नर्मदा के बारे में परिक्रमा जानते हैं, लेकिन गोदावरी परिक्रमा अति प्राचीन से पहले लोग करते थे, समय अनुसार ये बंद होते जा रहा है।
तो वो उद्देश्य हम लोग है जो गोदावरी माता की प्रचार प्रसार हो आणि पर्यावरण की कैसे रक्षा हो आणि गोदावरी दूषित नहीं हो आणि प्रदूषण मुक्त हो, वो हम लोग साधु संत संदेश देना चाहते हैं। आणि तीसरी बात, गोदावरी जो नासिक से निकलते राजमहेंद्र तक गया, तो ये वहाँ ये पट्टा तक दोनों बाजू में जो प्रशासन की व्यवस्था है, क्योंकि जब यहाँ नासिक में कुंभ मेला होता है वहाँ ये आंध्र प्रदेश वाले राजमहेंद्र से भी कुंभ मेला लगाते हैं। तो हमारे साधु संत कहना है जब अभी 2027 में कुंभ मेला आ रहे हैं, तो वो उसको ध्यान रखते हुए हमारे वैष्णव सामाजिक साधु संत ने वो परिक्रमा कर रहे हैं। जे भाई एक्चुअली गोदावरी कहाँ से कहाँ तक निकला है, वहाँ जो राजमहेंद्र में कैसे जगह मेला करते हैं और नासिक में कैसे मेला करते हैं, वो दोनों की हम लोग उसमें चर्चा करेंगे और उसकी जानकारी प्रशासन को हम लोग देंगे। जे भाई गोदावरी की जो है जो दोनों तट कैसे सुरक्षित हो, प्रदूषित मुक्त हो, ये संदेश हम लोग देंगे। और तीसरी बात, पर्यावरण बचाव करने के लिए गोदावरी के किनारे किनारे जहाँ जहाँ तक सुविधा हो, प्रशासन वहाँ के स्थानीय लोगों को विश्वास में लेके वृक्षारोपण करें, जे कि गोदावरी की वो सुरक्षा रहेंगे। ये उद्देश्य हम लोग गोदावरी परिक्रमा करने जा रहे हैं। नक्कीच महाराज जी, तुमचा उद्देश खूप चांगला आहे। सध्या गोदावरी जी नदी आहे ती प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे आणि वेळोवेळी प्रदूषण हे भरपूर ठिकाणी होताना आपल्याला दिसतंय। आपण आपल्या नाशिकच्याच गोदावरीचं जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा विळखा आहे। जर पावसाळ्याचे 4 महिने आपण सोडले तर मागच्या 8 महिन्यामध्ये प्रदूषणाच्या विळख्यात आपली गोदावरी अडकलेली आहे। ही सोडवण्यासाठी आपण महाराजांकडून विचारूयात की नेमकं याच्यासाठी काय केलं पाहिजे। नासिक के गोदावरी के जो राम तीर्थ है, जिसको हम राम कुंड कहते हैं, ये अति प्राचीन है। बाहर से बहुत लोग तीर्थयात्री पर्यटन यहाँ आते हैं, तो तीर्थ समझ के यहाँ स्नान करने के लिए। और दूसरी बात, हमारे महाराष्ट्र की मान्यता ये है, वहाँ अस्थि विसर्जन किया जाता है और 2 घंटा के अंदर अस्थि पानी में विसर्जन हो जाता है और पानी हो जाता है। ये बहुत बड़ा महत्व की बात है। लेकिन ये क्या है, जो बरसात 4 महीना तक तो पानी ठीक रहता है, उसके बाद वो तीर्थ इतने बेकार हो जाता है। शायद मैं समझ रहा हूँ जो यात्री लोग आते शायद वो जल को आचमन करना ही बहुत ये होता है, लेकिन फिर भी लोग श्रद्धा सहित एक बोतल में, एक शीशी में पानी अपने घर पे लेके जाते तीर्थ समझ के। तो मेरा ये कहना है, जो सोमेश्वर से लेके तपोवन कपिला संगम तक ये पानी कम से कम यहाँ तक भर के रहे। जो यात्रियों यहाँ आए तो कम से कम उनको ये अनुभव होना चाहिए, नासिक की जो रामकुंड तीर्थ है बहुत बढ़िया है, सुशोभीकरण है। हम स्मार्ट सिटी माध्यम से रामकुंड की उन्नति कर रहे हैं, लेकिन अपन स्थानिक साधु संत है, स्थानिक धार्मिक लोग है, स्थानिक सामाजिक लोगों से कभी चर्चा किए नहीं, करते हैं तो शायद ये व्यवस्था नहीं होता था। और दूसरी बात, जो मेरा कहना सोमेश्वर से लेकर यहाँ तक कपिला तीर्थ तक, तो वहाँ तक अपन जब पानी भर के रखे, जो तीर्थयात्री आते हैं तो उसमें हमारे स्थानिक लोगों को, जो पर्यटन लोग जब आएंगे उसमें कुछ ना कुछ फायदा होगा। रिक्शा वाले से लेकर, दुकान वाले से लेकर, होटल वाले को भी फायदा होगा। जब अपन उनके लिए कुछ व्यवस्था नहीं करेंगे, तो कोई सुविधा नहीं देंगे तो कैसे होगा। अभी प्रशासन जैसे ये बनारस में आरती का तैयारी कर रहा है, मतलब वहाँ बनारस में हो रहा है, तो वो आरती नासिक रामकुंड में करने के लिए प्रशासन कुछ निधि उपलब्ध कर रहा है पर्यटन विभाग से। तो बहुत अच्छी बात, सम्मान योग्य है। लेकिन जब आरती अपन करेंगे तो आरती आप देखते होंगे बनारस में कितने लोग आरती दर्शन करने के लिए आते हैं, हरिद्वार कितने लोग दर्शन करने के लिए आते हैं। तो वो हिसाब से आपने को रामकुंड में उसकी तैयारी करना चाहिए, पूर्व तैयारी करना चाहिए। जो आरती कैसे होगा, उसमें लोग कैसे बैठे, आने पानी कैसे भर के रहे, आने स्वच्छ पानी कैसे बहते रहे, जब करेंगे तब आरती का बहुत बड़ा महत्व है। आज सरकार उसके लिए निधि दे रहा है, सम्मान योग्य होना चाहिए। और वो आरती हम लोग को ये चाहते हैं, खाली नासिक पुरता नहीं, विश्व प्रसिद्ध तक वो आरती की मान्यता हो और नासिक कर उसका फायदा उठाए। नासिक कर सभी लोग शाम को, जैसे हरिद्वार में हम तो जाते हैं, हरिद्वार में
और बनारस जाए तो कोई भी घर के लोग भी शाम के समय से भाई आरती 7 बजे है, सब लोग वहाँ दर्शन करने के लिए आते हैं। तो नासिक कर भी मैं आह्वान करूँगा कि कम से कम आरती के बाद जब होगा शुरू होगा घर से आए, आरती दर्शन करें। गोदा हमारे माँ है आणि उसकी गोद पर हम लोग आज विराजमान है आणि उसकी जल प्रवाहित जल के द्वारा आज हम कितना खुशी अनुभव कर रहे हैं। आणि नासिक आप छोड़ दें, नासिक से बाहर 100 किलोमीटर जाएं, लोगों को 4 दिन में 1 दिन पानी उपलब्ध नहीं होता है। लेकिन हम लोग कितने भाग्यवान है, गोदावरी तट पर निवासगानी गोदावरी माँ की जल हम लोग को दोनों टाइम महानगर पालिका उपलब्ध कर ही देते हैं। कितने मतलब फायदा है। तो वो उसको ध्यान रखते हुए उसको पहले स्वच्छता पवित्रता कैसे नदी तीर्थ रहे आणि आरती जो होगा उससे आप लाभ ले। आणि आरती की पूर्व तैयारी जो प्रशासन आणि स्थानिक साधु संत पूरे संघ सामाजिक कार्यकर्ता मिलकर उसकी एक समिति बनाई के जब करे तो मैं समझ रहा हूँ जो प्रशासन पैसा उपलब्ध कराए उनकी भी जो इच्छा है वो भी पूरा हो आणि आने वाले जो तीर्थयात्री आणि नासिक जो लोग है वो भी उसके फायदा हो। तो आरती जो होगा बहुत बहुत बढ़िया होगा। आणि रामकुंड की जो चर्चा चल रहा है जो भाई कंक्रीटीकरण है, ये है वो है, वही महाराज तेच आहे, गोदाप्रेमी आहे देवांग जानी, त्यांनी याचिका टाकली हायकोर्टात आणि सांगितलं का गोदावरी नदीपात्रात जे कॉन्क्रीट केलेलं आहे ते काढावं आणि ती काढण्याची प्रोसेस पण सुरू झाली। काही कुंडातलं कॉन्क्रीट बाहेर पण काढलं, परंतु तिथल्याच काही लोकांनी जे तिथे वर्षश्राद्ध म्हणा किंवा दशक्रियाविधी म्हणा ते करतात त्यांनीच त्या गोष्टीला विरोध केला आहे। मग याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? देखिए मैं तो देवांग जानी जो सामाजिक कार्यकर्ता आपसे किए मैं उनका कोई विरोध नहीं करता हूँ, लेकिन एक मैं ये कहूँगा नदी की जो जल है मिट्टी के संस्पर्श जब आता है जल शुद्ध हो जाता है। कोई ये से नहीं कहे जो स्विमिंग पूल की पानी शुद्ध हो जाएगा, वो कभी नहीं होता है। पानी और मिट्टी के जब संस्पर्श में आता है ऑटोमेटिक शुद्ध हो जाता है और उसमें जो भी मत्स्य जो भी उसमें पशु पक्षी मतलब मछली है ये है वो ऑटोमेटिक रहने के लिए सुविधा उनको होता है। तो समय अनुसार 2003 में महानगर पालिका तो उसमें कंक्रीटीकरण किया था, उस समय शायद कोई विरोध नहीं किए। अभी समय अनुसार उसका कई लोग कहना है जो पानी नहीं रहता सूख जाता है और उसमें कोई मछली भी नहीं रहते हैं और पानी की मिट्टी के साथ संस्पर्श नहीं रहता है। जो पुराना कुंड है और पुराना जो झरना है जो नीचे से जल आता वो संपूर्ण बंद हो चुका है, वो पानी आना चाहिए ऐसे लोगों का कहना है। और कई लोग कहना है जो कंक्रीट नहीं ये करना चाहिए। मैं ये कह रहा हूँ आपस में अपने झगड़ा नहीं करते हुए महानगर पालिका जो काम किया है और साधु संत है सामाजिक कार्यकर्ता है, हम लोग बैठ के उसके एक अच्छा उपाय निकाले, लोग भी समझे, प्रशासन भी समझे और आपने भी उसमें समझे। कोई समय परिवर्तन होता है जहाँ जरूरत है वहाँ करना चाहिए, जहाँ जरूरत नहीं है वहाँ नहीं करना चाहिए। तो अच्छा होगा, पानी और मिट्टी के संस्पर्श रहेगा तो ऑटोमेटिक जल शुद्ध हो जाएगा। म्हणजे महाराजांचं सांगणं हे आहे की आपसातला वाद सोडून आपण जो योग्य निर्णय आहे गोदावरीसाठी जे योग्य असेल तेच करणं महत्त्वाचं आहे। महाराजजी खरंच तुम्ही जे सांगितलं आहे याच पद्धतीने जर नाशिकच्या लोकांनी विचार केला तर खरंच नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला सर्व नाशिककरांना पाहायला मिळतील। आणि जे पर्यटन म्हणून नाशिकमध्ये येतात, नाशिक ही अध्यात्म सिटी म्हणून ओळखली जाते, धार्मिक सिटी म्हणून ओळखली जाते आणि लोक इथं पर्यटनासाठी येतात, दर्शनासाठी येतात, तर त्यांना पण एक चांगला संदेश जाईल जेणेकरून आपसातले वाद सोडून आपण नाशिककरांसाठी चांगलं काम केलं तर ते खरंच उदयास नेईल असं नाशिक महाराजांचं म्हणणं आहे। आज महाराजजी आपल्या दक्षिण न्यूजच्या कार्यालयात आले, त्यांनी आपल्याशी चर्चा केली, विविध विषयांवर त्यांनी त्यांचे मत मांडले। तर महाराजजी आपलं दक्षिण न्यूज परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात त्याबद्दल आणि आपण जे आमचे प्रश्न होते, जे लोकांच्या मनामध्ये प्रश्न होते ते प्रश्न तुम्ही त्यांचे उत्तर दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। दक्षिण न्यूज को मेरे तरफ से पूरा साधु समाज की ओर से संचालक संपादक मंडल को मैं बहुत बहुत अभिनंदन बधाई देता हूं। ये जो उपक्रम किए लोग तक पहुंचाने के लिए काम कर रहे हैं और ये न्यूज एक छोटा सा था आज पूरा नासिक जिला तक पहुंच रहा है। मैं आप लोग को बहुत बधाई देता हूं और पूरा महाराष्ट्र तक ये न्यूज पहुंचे और आपके जो कार्य क्षेत्र बढ़े और यही कामना करते हैं। और साधु संत की ओर से मैं बहुत बहुत बधाई शुभकामना देता हूँ। और आने वाले सिंहस्थ के लिए दक्षिण न्यूज 2027 में जो सिंहस्थ आएगा
बहुत बढ़िया से काम करे। जो सिंहस्थ की साधु संत आते हैं, कैसे जाते हैं, कैसे रहते हैं, उनकी संदर्भ में पूरा गांव तक ये तो पहुंचाए तो दक्षिण न्यूज अच्छा काम करेगा, मेरे विश्वास है और आशा है। और ये हमारे जो संपादक और संचालक कर रहे हैं, मैं बहुत बहुत बधाई शुभकामना देता हूँ। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। धन्यवाद महाराजजी, आपण दिलेल्या शुभेच्छा आम्हाला मान्य आहेत. आपण दिलेले आशीर्वाद असेच आमच्या सोबत राहावं हीच इच्छा. चला तर मग भेटूया पुढच्या मुलाखतीत. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. प्रश्न तुमच्या मनातील. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. NPA गोल्ड लोन. फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 79 72 96 78 93, 79 72 96 78 93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑक्शनमध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा NPA गोल्ड लोन मध्ये. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या अंमली पदार्थ सेवन आणि विक्री या मुद्द्याने महाराष्ट्रात डोकं वर काढलंय. त्यामुळे राजकीय वातावरण देखील तापल्याचं आपल्याला दिसून येत आहे. राजकारणात अंमली पदार्थांवरून शाब्दिक वार प्रतिवार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अंमली पदार्थ विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला होता. शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या विराट मोर्चाचा मार्ग होता.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना यावेळी निवेदन देण्यात आले. दरम्यान हा मोर्चा सर्व नियमांचे पालन करून निघाला असून हे राजकारण नाही आणि याचं कोणीही राजकारण करू नये असे संजय राऊत म्हणाले. भव्य विराट मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या सर्व नाशिककरांना माझा जय महाराष्ट्र. ही लढाई फक्त नाशिकची नाही, संपूर्ण महाराष्ट्राची आहे. संपूर्ण महाराष्ट्र नशेच्या विळख्यात जाताना दिसतंय आणि नाशिक हे त्याचं मुख्य केंद्र झालेलं आहे. आत्महत्या केल्या, बरोबर ना? हा गळफास लावून आत्महत्या केल्या नशेच्या आहारी जाऊन. त्यांच्या पालकांची अवस्था बघा, त्यांच्या पालकांचा आक्रोश बघा. पण राज्याचे गृहमंत्री, राज्याचे पालकमंत्री या सगळ्याचं राजकारण करत बसलेले आहेत. आणि मग हा कसा जा, मला आश्चर्य वाटतंय खरं म्हणजे आजच्या मोर्चाचं हे विराट स्वरूप पाहण्यासाठी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी इकडे यायला हवं होतं, या मोर्चाला सामोरं जायला हवं होतं. पण हा मोर्चा सुरू असताना गृहमंत्री तिथे पत्रकार परिषद मुंबईत बसून घेत आहेत आणि विषय काय तर कंत्राटी भरती. अरे विषय या नशेच्या बाजाराचा आहे, व्यापाराचा आहे. कोणाची नार्को टेस्ट झाली, नार्को ट्रेक्स म्हणून मेन ऑफिसरची नियुक्ती कोणाची केली, हा चौकशीचा भाग जरी असला तरी पोलीस खात्याला माहिती आहे की ज्या अधिकाऱ्याची नार्को टेस्टच्या चीफ म्हणून नाशिकमध्ये नियुक्ती झाली तो कोणाचा नातेवाईक आहे हे नातेसंबंध तपासण्याची गरज आहे. आणि त्यामधून हा घडलेला भ्रष्टाचार. हा मोर्चा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात निघाला असून शिवसेना उपनेते बबन घोलप, सुधाकर बडगुजर, वसंत गीते यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते मंडळी तसेच विद्यार्थी व महिला सहभागी झाले होते. सागर बाबळेसह धनंजय खांबेकर, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या गंगापूर रोडवर एक भीषण अपघात झालाय. अपघातात 2 जण जखमी झाले असून एकाचा जागीच मृत्यू झालाय. गंगापूर रोडवरून जाताना 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झालाय. या अपघातात राहुल राजगुरू वय 28 असे मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून 2 नायरोजियन दुचाकीस्वार यात गंभीर जखमी आहेत. हा अपघात गुरुवार दिनांक 19 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की राहुल हा नाशिकहून गंगापूर रोड बारदान फाट्याकडे घरच्या दिशेने जात होता. याच वेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. याच वेळी राहुल याचा जागीच मृत्यू झाला असून 2 नायरोजियन दुचाकीस्वार जखमी आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. सागर बाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. सध्या नाशिक शहरात छापेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान अशीच अजून एक मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. नाशिक शहरामध्ये शाळेच्या अवघ्या 100 मीटर आवारात असलेल्या पानटपऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला आहे. नाशिकमधील CBS वरील बिटको शाळा, सारडा कन्या विद्यालय, मौलाना अबुल कलाम आझाद शाळा या शाळेच्या परिसरातील सुमारे 5 टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून 1 टपरी सील करण्यात आली आहे. दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुटखा विक्री करणाऱ्या या टपऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. अचानक छापा पडल्याने टपरी धारकांची पळापळ सुरू झाली होती.
आज नाशिक महानगरपालिका व पोलीस आयुक्त भद्रकाली पोलीस स्टेशन व नाशिक पूर्व विभागाच्या संयुक्त मोहीम जे 100 मीटरच्या आद्य शाळा आहे तिथे बऱ्याच पानटप्प्यातून सदर ठिकाणी गुटखा विक्री केला जातो. त्याचा मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केला जातो, तसेच तंबाखू विक्री जाते. त्याला प्रतिबंधक उपाय म्हणून आज आम्ही पोलीस आयुक्त माननीय अंकुश शिंदे व माननीय महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच DCP साहेब किरण कुमार चव्हाण, महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या आदेशाने सदरची मोहीम आज संयुक्तरित्या राबवण्यात आली. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या घोटी येथील जनता विद्यालयाजवळ सायकल आणि मोबाईलच्या दुकानाला आग लागली होती. याबाबत अधिक माहिती अशी की आधी सायकलच्या दुकानाने पेट घेतल्यानंतर मोबाईलचे दुकान ही आगीच्या विळख्यात सापडले. या घटनेत दोन्ही दुकानांचे 18 ते 20 लाखांचे नुकसान झाले. आपलं रिपेअरिंगचं दुकान होतं ना, अजून विक्री वगैरे होते. मोबाईल आणले होते सेकंड 30 पीस मोबाईल होते आपलं, आणि 15 एक नवीन पीस होते. सर्व कस्टमरचे मोबाईल होते, सर्व जळून गेले. सगळं मोबाईल जळून गेले. अजून तिकडे कॉपरमध्ये जळून गेले. तिकडं काय सगळं काउंटर जळून गेलं, सगळं मशीन जळून गेलं. कसं काय जळलं हे काही कळलं का? काही सांगत आम्ही दुकान वाढून गेलो घरी, आत्ता 5 मिनिट झालाय. नाही काय दिवा वगैरे लावेल होता का कसं काय? सगळं विजून गेलं आणि लाईट बीट. हा का? किती साधारणतः काय माल होता आतमध्ये? सायकल वगैरे मटेरियल होतं मोटरसायकलचं, स्पेअर पार्ट वगैरे. किती नुकसान आहे काही साधारणतः? 1 लाख रुपये. हा 15-1 लाख रुपयाचं सगळे टायर बिअर होते, सगळे सायकलचे होते, काही सायकली होत्या 1.5 लाख रुपये. परत एकदा बोला. ज्ञानेश्वर उडती बागडी, राहणार मोठी. कोणतं काय कशाचं शॉप होतं तुमचं? सायकलचं. बरं ओके. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस, इगतपुरी अग्निशमन दल, महिंद्रा अँड महिंद्रा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काल दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शासनाच्या वतीने त्रिरश्मी लोणी येथे बोधी वृक्षाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलाय. येत्या 24 ऑक्टोबर रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आलाय. कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन किशोर घाटे यांनी केलंय. दरम्यान हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे. 24 ऑक्टोबर 2023 रोजी बौद्ध वृक्षाचं रोपार्पण सोहळा बौद्ध लेणी या पुराणांगणात होत असून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे मंत्री महोदय माननीय भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. मी सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो, विजयादशमीच्या दिवशी आपण सर्वांनी बौद्ध लेणी, त्रिरेशमी बौद्ध लेणी या ठिकाणी सर्वांनी जातीने हजर राहून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर 28 ऑक्टोबर 2023 रोजी संपूर्ण जिल्ह्यातून पंचकृषीतून जल आणण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांना, बौद्ध बांधवांना विनंती करतो, आपण सर्वांनी आपल्या तालुक्यातून, आपल्या गावातून, आपल्या खेड्यातून जल घेऊन त्या ठिकाणी 5000 लिटरच्या टाकीमध्ये तो जल सोडायचं आहे आणि ठिबक सिंचनप्रमाणे त्या ठिकाणी त्या वृक्षाला आपण वाढवण्याचा आपल्या नाशिककरांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला 28 तारीख आणि 24 तारीख या दोन्ही दिवशी आपण सर्वांनी जातीने हजर राहावं अशी आमची सर्वपक्षीय जनतेची. या ठिकाणी वामनदादा गायकवाड, माननीय प्रकाश पगारे साहेब, आकाश भालेराव, उर्मिला गायकवाड अशा सर्व कार्यकर्त्यांच्या, संजय साबळे माजी सभापती, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि देखणं पत्रकार परिषद झाली. यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासनाने कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाला कुणाचाही विरोध नाही, कुणाचंही काही म्हणणं नाही, कुणाचाही काही म्हणणं नसल्या कारणाने हा कार्यक्रम सक्सेसफुल होणार आहे, यामध्ये शंका राहिलेली नाहीये. परंतु ज्या 28 तारखेला सर्वांनी, प्रत्येक तालुक्यातील लोकांनी या कार्यक्रमाला येता वेळेस आपल्या अर्धा लिटरच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन, त्या जल घेऊन त्या ठिकाणी यायचंय आणि आपल्या गावाचं फलं घेऊन यायचंय, आपल्या तालुक्याचं फलं घेऊन यायचंय. पाथर्डी फाट्यावर दुपारी 2 वाजता आपल्याला सर्वांना जमायचंय. 28 तारखेला आपण जमा व्हाल आणि आपल्या गावाचं नाव लौकिक कराल हीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. NPA गोल्ड लोन. फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही, बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 79 72 96 78 93, 79 72 96 78 93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू, ऑक्शनमध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा NPA गोल्ड लोन मध्ये. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय,
चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यासह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी चांदवडच्या रेणुका मातेचे दर्शन घेतलंय. दरवर्षी नवरात्रीच्या 4थ्या किंवा 5व्या माळेला विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे या रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यंदा नवरात्रीच्या 5व्या माळेला विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसेच आमदार राहुल आहेर, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे उपनेते भाऊसाहेब चौधरी यांनी रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली. यावेळी रेणुका देवी ट्रस्टच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आपले याला सगळ्यात मोठे वंदन करते. नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते आणि आपल्या या देवीच्या आरतीसाठी खास करून उपस्थित राहिलेले आपले पालकमंत्री दादाजी भुसे, डॉक्टर राहुल आहेर, विधानसभा सदस्य भाऊ चौधरी, शिवसेनेचे सचिव, तसंच सुभाष पवार, माझी भगिनी धीरन जोशी, पूजा वाघ, रोशनी कुंभारे, सर्व उपस्थित असणारे जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, नागरिक आणि भाविकांना सगळ्यात प्रथम या ठिकाणी शासनाच्या वतीने जी व्यवस्था ठेवलेली ती जास्तीत जास्त चांगली ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तरी देखील आपल्याला काही थोडाफार त्रास झाला असेल तर मी इथे दिलगिरी व्यक्त करते. आणि ब वर्ग जो आहे या पर्यटन स्थळ किंवा धार्मिक क्षेत्र, तीर्थक्षेत्र म्हणून त्या ब वर्गाचा सगळा निधी पूर्णपणाने चांगल्या या देवस्थानाला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करते. त्याचबरोबर इथे सभामंडप आणि जे काही मला शक्य झालं ते विधान परिषदेच्या माझ्या निधीतून ते दिलेलं आहे. सरकारने पण पैसे दिलेले आहेत. डॉक्टर राहुल आहेर यांनी काही ना काही निधी दिला असेल, स्वतः दादाजी भुसे यांनी निधी दिलेला आहे. परंतु आपलं रंगमहालाचं काम आणि जर कामं जरी प्रस्तावित असतील तरी ती अजून प्रगती त्याच्यात व्हायची आहे. दुसरं तुम्ही एक अपेक्षा व्यक्त केली होती की अहिल्याबाई होळकरांचा एक पुरातन वाडा पंढरपूरला आहे आणि तो पंढरपूरच्या आराखड्यामध्ये पाडला जाईल का काय अशी भीती बघताना वाटत होती. त्याच्याबद्दल सुद्धा मंडळामध्ये सन्मानाची आनंद बडोदे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मखमलाबादच्या रामकृष्ण नगरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सविता सोमनाथ गरड वय 36 वर्ष असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. आत्महत्या केलेल्या महिलेला 2 मुले असून आर्यन आणि चिक्कू गरड असे त्यांचे नावे आहे. दरम्यान सासरच्या व्यक्तींचा सविता हिला मारहाण करण्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या सविताचे आई आणि भावाने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधलाय. ती राहिल्यामुळं आई बापामुळं का नकोय समाजामध्ये नाव ठेवायला म्हणून ती 2 लेकरं झाले त्याच्यावर तिने पांघरून घालून चालले बस संसार चालले आमच्याकडे पाहून सर. आणि तिला आता वडील बी गेले त्या टायमाला तिला काढून दिलं, मारहाण करून काढून दिली तिला. तर मी म्हटले बाई 2 दिवस राहील जाईल निघून ते घ्यायला येतील काढून दिली. आणि खूप मारले असं खूप मारून तिला जाम ठरले. तर मी म्हटले हे नेहमीच आहे तर थांबून घे नंतर मग ते आले घ्यायला बघू बा. तर माझ्याकडे 2 युक्ती त्यांनी पाठवले हे जमायच्या अगोदर त्यांचं ही माळ व्हायच्या अगोदर का बुवा तुम्ही घेऊन या. तर आम्ही त्यांना खूप बोललोय तुम्ही या घेऊन जा. मग ह्या आमची चुकी त्यांनी एवढा निर्णय पाठी मागून त्यांनी एवढा खंबीर खपसला का पर त्यांनी निर्णय घेतला. तिचे ना फारकत असताना त्या पुरीची फारकत असताना त्यांनी का घडून आणलं हे सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे ना. हे चूक नाहीये का, ही चूक आहे ना. असे कोणत्या पुरीचा संसाराचा नाश होतो हे सगळ्या जगांनी सांगायला पाहिजे. हे असं चुकीचं घडलं नाही पाहिजे. काय चूक अगोदर चांगलं बरोबर बघून नंतर तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजे. ह्या गोष्टी ही माझी पोरगी गेली आता ह्याच्यातलं मला काहीतरी तुम्ही ह्याच्यातून मला न्याय द्या. बाकी काय नाही पाहिजे मला. तिचा पती, तिचा सासरा, तिचा देवर आणि सासू हे 4 आहेत. आता एक तिचा मुलगा त्यांच्याकडे आहे आणि तो इथं यावा ही अपेक्षा आहे. आणि पोलिसांनी तेवढी मदत करावी तिथपर्यंत आणण्यासाठी. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि दुसरं एक ती आमच्याकडे होती पण आम्ही कौटुंबिक जे आहेत मिटवणारे महिला त्यांच्याकडे गेलेलो 2 मिटवण्याचा प्रयत्न केलेला आम्ही. पण तिथं न मिटल्यामुळे आम्ही त्याच्याकडून जो कागद मिळाला आम्हाला तिथून आम्ही आडवा पोलीस स्टेशन टाकलं आणि आडवा पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवली. पण FIR नोंदवण्याच्या आधी 2 NC झाले. तो घरी येऊन काचा फोडलेल्या मारहाणी केलेली त्याची NC आहे आमच्याकडे. परत FIR दाखल केलेली 498 कलम या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आम्ही प्रत्यक्ष पाऊल म्हणजे अजून पाऊल का उचललं नाही का ह्या गोष्टी 2 मुलं आहेत. तर तिच्या संसाराचा प्रश्न होता त्यामुळे आम्ही डायरेक्ट न्यायालयाने गाठता मध्यस्थी करून काही गोष्टी सॉर्ट आउट होतील या अपेक्षेने होतो. आणि परत तिला 2 दिवसापूर्वी कळालेलं की त्यांनी लग्न करून आणलेलं आहे. पण जिला लग्न करून आणलं ना त्या बाईची फारकत झालेली नाही. त्या बाईची फारकत झालेली नाही आणि हिची फारकत नाही जात. त्या दोघांनी लग्न केलेलं आहे सोमनाथ अशोक गरड. तर तिला हे कळताच तिने तिचं घर गाठलं आणि त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तिला मारझोड केलेली. जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल ते काय आणि तिथून आम्ही मी स्वतः संजय विश्वनाथ शिंदे, माझी आई अलका विष्णू शिंदे ही आडवा पोलीस स्टेशन गाठलेलं. त्यांना सांगितलं आम्हाला मदत करा, आम्हाला तिथे मारझोड करते. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हे नवरा बायकोच्या म्हणण्यात आम्ही पडू शकत म्हणजे त्यांचं म्हणजे प्रत्यक्ष गुन्हा झाल्यानंतर ते पोलीस येणार असतील मग त्या जे कायद्याचा अवमानच करायला मग कायद्यामध्ये थोडे चेंज करायला हवं. आणि त्यानंतर तिथून NC दाखल केली. त्यांनी काय NC नंतर काय प्रोसिजर असते हा मला माहीत नाही. त्यांनी वचक दाखवला की नाही दाखवला. साहेबांना म्हटलं की तुम्ही वर्दीचा वापर करा. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर समाजाची आमची मीटिंग होणार होती. त्याच्यानंतर त्यात काही मिटणार होतं पण त्यात काही साध्य काही झालेलं नाही. ती अपेक्षा होती आम्हाला काय होईल पण त्यांच्याकडून काही झालं नाही. आणि त्यानंतर आम्हाला हे दिवसभर रात्रभरात सगळं चांगलं गेलं. वाटलं नव्हतं ही पण ती मानसिक खच्चीकरण झाली, छळवणूक झाली ना तिची. खूप मानसिक छळवणूक झाली खूप. आणि तिचा 10वी आणि 11वीत 1 नंबर आलेला. तिला मी म्हटलं शिक्षण कर, सगळ्या गोष्टी होती. तू का MPSC काहीतरी ज्या गोष्टी होऊ शकतात
हे आम्हाला अपेक्षित नव्हतं, ही गोष्ट घडली. आता ह्याला न्याय कोण देईल? आता हे तुम्ही सर्व बांधव आहात, तुम्ही मला मदत करावी ही अपेक्षा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.